सकाळी ऑफिसला जाताना रियांशला कमिट केलं होतं की संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी त्याला गार्डनला घेऊन येईन, कारण आज त्याचं असं म्हणणं होतं की आई तू ऑफिसला जाऊ नकोस, आज तू माझ्यासोबत घरीच राहा, घरीच खेळ. तर मी त्याला कमिट केलं होतं आणि त्याप्रमाणे त्याला छान असं गार्डनला घेऊन आले. तो खूप एन्जॉय करत होता. जसं त्याला इतका टाईम देता येत नाही, त्याच्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या डिमांड असतात त्या मी नेहमीच पूर्ण करत असते. आणि इकडे ना छान असं आता संध्याकाळची वेळ होती तर छान वातावरण झालं होतं म्हणून छोटंसं शूट करून घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि इकडे बघा तो जो कलरिंग करत होता ना, खूप डेंजर असं केलं होतं म्हणून मीच त्याला काहीतरी कमेंट केली म्हणून तो खूप जास्त हसायला लागला. त्यानंतर मग त्याचं कलरिंग वगैरे करून झाल्यानंतर हात वगैरे त्याने स्वच्छ धुतले आणि त्याला हा छान असा एक मँगो कट करून दिला. तो मँगो कट करत होता तोपर्यंत म्हटलं बाल्कनी बघून घ्यावी. तर इकडे ना माझ्या या आबोलीला छान असं छोटंसं फूल आलेलं आहे. ही जी आबोली आहे ना ती मी माझ्या गावाहून जेव्हा परिदीदींच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्याकडून घेऊन आले आणि फायनली हिला छान अशी कळी आलेली आहे. तर हा व्हिडिओ खास परिदीदींसाठी आहे की कारण मी त्यांना सांगितलं होतं की जेव्हा याला कळी येईल तेव्हा मी ते व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवणाला लागेल. रात्रीचं जेवण सगळं बनवून घेतलं. इकडे राईस तयार झालेला आहे. इकडे छान अशी मोड आलेल्या मुगाची आमटी मी करून घेतली होती. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की ह्याची रेसिपी तुम्हाला देईन. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे मी चपात्या केल्या होत्या आणि ही जी छोटीशी चपाती आहे ना ती माझ्या रियांशने केलेली आहे. आई जेव्हा काहीही करत असते तेव्हा त्याची ही हेल्प छोटीशी असतेच म्हणून छोटीशी एक चपाती त्याने बनवली होती. आणि इकडे छान असा आमरस बनवून घेतलेला आहे. चला तर आता मी जेवण करायला घेते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.